एका लग्नाची दुसरी गोष्ट. राधा, काय रे? बडीशेप घेऊन ये जरा. आले. हा किती उशीर. सॉरी राजा. सॉरी. काका, तुम्ही घेणार बडीशेप? येते. हा ए राधा, काय राजा? येतोय. ऐक ना, मी काय म्हणते, खूप वेळ लागणार आहे का तुला आत यायला? नाही, असंच जरा एक 5 मिनिटं काकांबरोबर गप्पा मारतोय. मी वाट बघते तू येईपर्यंत. तर काय बोलतो तो आपण? अरे अरे एकदम माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो आणि गुरु शिष्याच्या नात्याला वयाचं बंधन नसतं. माऊली कृपा ठेवा. हॅलो माझ्या सोनचाफ्या, मला तुला काहीतरी सांगायचंय ग, पण तू माझ्यावर रागवणार नाहीस ना? काय झालंय? तू माझ्याशी लग्न करणार नाहीयेस का? असं कसं होईल? असं नाही होणार. आणि फक्त तुला काही दिवस माझा विरह सहन करावा लागेल. काय? विरह. मोठ्यान बोल. विरह सहन करावा लागेल. विरह? प्रभात, कुठं जातोयस तू मला टाकून? त्याचं काय नको, जरा ऐकून घे. मी ना 2 दिवस नेरळच्या फार्म हाऊसवर चाललोय आमच्या. ते ड्रेनेजचा पाईप फुटलाय ना, म्हणून बाबांनी ते काम माझ्यावर सोपवलंय, म्हणून चाललोय. 2 दिवस? 2 दिवस मी कसे काढणार प्रभात तुझ्याशिवाय? हे म्हणजे ना, अशी वेळ सरता सरत नाही आणि मग आकडे होतात उलटे पालटे. आकडे होतात उलटे पालटे, तारीख पुढे सरकत नाही. तुझ्या येण्याची आस मला, मन माझं थकत नाही. कुहू कुहू, तू काही काळजी करू नकोस. हे बघ, मी रोज रात्री झोपताना तुला 10 SMS करीन गुड नाईटचे. फक्त 10च? 15 करतो. हा, 15च? 20, 30 करतो. नाही नाही नाही, 30 नको. बापरे, तू 20च कर. नाही तर काय होईल, तुझा बॅलन्स संपेल ना सगळाच, आणि तुला फोन सुद्धा करता येणार नाही मला. अगं नाही, माझ्याकडे फ्री SMS पॅक आहे. प्रभात, म्हणजे केवळ तुला फ्री SMS आहेत म्हणून तू मला SMS करतोस? हो दे, मी तुझ्याशी आता बोलणारच नाही. कुहू कुहू, माझी शोन पापडी. प्रभात, प्रभातल्या, ऐक ना, अनायसे विरह बिरह मिळालाच आहे ना, तर मी पटकन एक कविता संग्रह लिहून टाकते. बेस्ट. आणि ऐक, कविता संग्रह पूर्ण झाल्याशिवाय अजिबात परत यायचं नाही. हा, नाव प्रभात. कविता संग्रहाचं बावळट. ओ. मी, ड्रेनेज आणि तो. ओके. हसताना तुझा किरका राहतीस, तुम्हाला माहिती, तरी पण मला हसायचं. तुला माहितीये का काय झालं? काय कसलं हसू येते तुला? दिघे काकांनी ना आपल्याला आज वेगळं वेगळं घरी येताना पाहिलं. म्हणजे मला स्कूटरवरनं आणि तुला याचं हसू येतंय? हो, कारण त्यांनी मला खोदून खोदून विचारलं, काय झालं तुमचं, भांडण झालं का तुमचं? मग त्याला असल्या टेपा लावल्यात ना की तुला काय सांगू.
हे तर काय तुला येतच. ऐक ना मी त्याला सांगितलं की आमचं कडाकाचं भांडण हा. झालंय आणि मी राधाला ताड ताड बोललो आणि आता ती बुजली, ती अशी घाबरली आणि आणि आमचं भांडण मिटलं नाहीये म्हणून राधा वेगळी गेली आणि मी वेगळा घरी आलो. पटलंय. वा 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 वा. तुला असं नाही वाटत का घनश्याम की असे जोक्स क्रॅक करण्यात तू तुझी शक्ती आणि वेळ वाया घालवतोस आणि माझं पण? नाही 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 गुड. कारण मूळ मुद्दा तुला लक्षात येत नाही राधा. काय? काय झालंय आता माझ्या दोन्ही काकांना असं वाटतंय हा. की खरंच तू घाबरलीस आणि मी खरंच एक असा असा खरंच एक कडक शिस्तप्रिय आणि असा असा बायकोला धाकात ठेवणारा नवरा आहे. आणि तू आता माझ्या ताटाखालचं मांजर झालेली आहेस. आणि चेरी ऑन द केक काय माहितीये का, तू आता बाहेर येऊन तू काही सती सावित्री बनून तो बडीशेपवाला आयटम पेश केलास ना, त्यांनी ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालाय. नाही काय हे सगळं खरं नाहीये ना, तू मला घाबरतेस वगैरे, त्यामुळे विनोद निर्मिती झाली म्हणून मी हसतोय. तेवढं मला कळतंय. झालंय का तुझं हसून? झालंय? झोपूया आता? झोपूया चल. काका गुड नाईट. गुड नाईट. सोमवारी खाली झोपा, मंगळवारी वर झोपा, बुधवारी खाली झोपा, गुरुवारी. एक मिनिट हे बघ आज गुरुवार. मला माहितीये, मला वाटलं की तू विसरला. मी विसरत नाही हा. मी विसरत नाही. मी मला पहाटे 3 वाजता आठवलं नसतं ना, मी तुला 3 वाजता उठवली असते बिछाण्यातनं, कळलं काय? झोप आता. ए नीट झोप. आणि आज हा बिछाना माझा आहे, मी वाटेल तसं झोपेन. आणि अडगळ खाली ठेव. सॉलिड मऊ लागतं यार. शांत झोप आता. काय ग, मला ना आश्चर्यच वाटतं बाई त्यांच्या सुनेचं. हो का? साधी कणिक नाही म्हणतात तिला. हे घे. काय सांगतेस? म्हणजे आणि वर तोंड करून सांगते का माहितीये, उर्मटासारखी सासू येला तिच्या. म्हणे मी अमुक एक रक्कम देत जाईन पगारातून, तुम्ही बाई ठेवा म्हणे कामाला. ही असली कामं मला सांगू नका, असली कामं. गो बाई, बरे बाई, आपली राधा तशी नाहीये नाही का ग? हो ग. हे नाही पण म्हणजे तुला असं कधीतरी आधीमध्ये जाणवतं का ग राधाचं काही? ए पल्ले, नाही ग. चल. नाही गोड मुलगी आहे ती. असेल बाई. मीच बावळटपणा करत होते. काय ग? नाही काय नाही. सांग ना. काही नाही. सांग. म्हणली माझ्या ना मनात उगाच म्हणजे पूर्वी असं होतं की आपली सुमुखी आहे ना, सुमुखी आणि घना वेडा व्हायचीस तू. पण सुमुखी घनापेक्षा उंच वाटली असती ना ग. जाऊ दे ना. चल आता, चल जाऊ दे. झालंय ना आता सगळं. घराचं लग्न पार पडलंय आता. हो. मी तुला खरं सांगू आणि
राधा मला खूप आवडते, मला मनापासून आवडते ती. आणि स्वयंपाक पण चांगला करते ती. चटणी बरी केली होती. वहिनींनी केली होती. चवीवरून डोळे मिटून सांगेन मी हे. हो. होय. हे नाही, पण ती करेल. राधा नक्की शिकेल बघ. आता तिचे वडील इतका सुंदर स्वयंपाक करतात मग आणि आहेत ना आपल्या वहिनी, त्या शिकवतील तिला. बरे ग. हे पण त्या वराड पांड्यांच्या सुनीसारखं नसेल तू ना? त्यांचं काही सांगू नको, सगळं चूक आहे त्यांचं, नावापासूनच चूक हो आहे हो सगळी हो त्यांची. हो हो. ओके, आता ना आपण फक्त राधाचा विचार करूया. हा, मग आता आपण तिला काय करायला सांगूया? म्हणजे शिरा का उपमा? बघ, म्हणजे आता रवा भाजून ठेवलेला आहे. हा, आता आपण ठरवू, शिरा किंवा उपमा. श्रीपादा, अरे सगळं कसं वेळच्या वेळी झालेलं बरं असतं नाही का? खरंय माई, खरंय. आता तुला सासरा व्हायला जरा उशीरच झाला म्हणा. त्याला काय करणार आता, घनाने लग्न करायलाच उशीर केला ना ग. पण काही बिघडलं नाही, घनाला अगदी सुयोग्य जोडीदार मिळाला. हा? हरकत नाही. सासरा व्हायला तुला उशीर झाला, किमान आजोबा तरी लवकर हो रे. अगं, आपल्याला लाख वाटलं तरी आपल्या हातात आहे का ते? मला आजोबा बनवणं केवळ घना आणि राधाच्या हातात आहे. माई नाही, माई नाही, माई. आत्ता नुकतं कुठं त्यांचं लग्न झालेलं आहे. मला पण तू हवा, मला पण तू हवा असं म्हणत तू त्यांच्या मागे लागू नकोस. हा, एक तर तू घनाला त्याच्या पद्धतीने लग्न करू दिलं नाहीस, सगळं पद्धतशीरपणे स्वतःला हवं तसं करून घेतलंस. आणि काय ग, त्या दिवशी तूच म्हणालीस ना, आपण त्यांच्या आयुष्यामध्ये लुडबुड करता कामा नये. आणि आता तूच विसरलीस. अरे तू माझा मुलगा आहेस की बाप? तर मुलगा मग बाप रागवतो तसा रागवतोस काय माझ्यावर? मी बिचारी बापडी कधी काही बोलते का रे? जे होतं ते परमेश्वराच्या इच्छेनं. माई, नातवाला पणतू हवा की पणती हवी हे सुद्धा विचारायचा अधिकार नाहीये का मला? त्यांचे निर्णय त्यांना घेऊ देत. आता जर तू त्यांच्या आयुष्यात लुडबुड केलीस ना, तर मी तुझं काही ऐकणार नाही. तू ऐकू नकोस रे, त्याने ऐकलं ना तरी पुरे. घनासमोर हा विषय काढायचा नाही. बरं बाबा, नाही बोलत. त्यापेक्षा ना तू आत्ता एक पेढा खाऊ शकतेस. पेढा आहे, पण एकच. हा, एकावर एक मागायचा नाही. हो, पण जा ना, जरा लवकर घेऊन ये ना. जा जा. आणतो. पेढा आणि पंटू, बर्फी सुद्धा चालेल. हं. गेला तुझा इंटरव्ह्यू, तू हनीमूनला जाणार. आता एक काम कर ना, तू हनीमून कॅन्सल कर. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. आई, काय? अगं बाई, डबा हवाय का तुला? अगं भाजी व्हायची माझी अजून. तुला आज ऑफिसला लवकर जायचंय का ग? नाही नाही, मला घाई नाही ऑफिसला जायची. मग का कॉफी करून देऊ का? अहो नाही, तुम्ही मला म्हणाला होतात ना, काय ग? स्वयंपाक करायला शिकवणार म्हणाला होतात ना. अगं बाई, शिकवते की, म्हणून आलीस का? हो. बर बर बर. भाजी करताय का? हो, दाखव तुला. हो. मला ऍप्रन देता? हा काय, इथेच आहे, घे. हे बघ, आता एवढ्या कांदा बटाटा टोमॅटोच्या भाजीला साधारण एवढं तेल घातलंय बघ. हा, आणि मग आता काय करायचं, ह्याच्यामध्ये हे दे, मिसळणीचा डबा दे इकडे. हे बघ, इथेच आहे. आणि माहित नसलं ना तर विचारायचं, सांगायचं मला माहिती नाही म्हणून. हा, तर हे तेल मी तापत ठेवते, मग त्याच्यात
मोहरी, जिरं, हिंग, हळद हे घालायचं. एकदा एक भाजी जमली ना तुला की सगळ्या भाज्या येतात ग. आणि आई पोळ्या? आधी भाजी तर शिक, मग पोळ्या येतील. हा, पोळ्यांना ना थोडासा सराव लागतो. आपण एक काम करूया, रोज तुला एक पोळी करायला देईन मी शेवटची. हा चालेल. हा. आणि आई मला कणिक भिजवायला पण शिकवाल ना? बर बर. हो. हं? नाही म्हणजे मी एकदा भिजवली होती कणिक, प्राची आत्याने सांगितलं म्हणून, पण सगळा चिखल झाला होता. मग पप्पानी सुधारली आणि गोळा केला. अगं तू काही काळजी करू नकोस, सगळं येईल तुला. हा, हे बघ आता तेल टाकायचं, आधी कोरडी करायची बरं का कढई. त्याच्यात तेल घालायचं आपल्याला हवं ते, आणि तेल चांगलं तापलं ना की मग त्याच्यात मोहरी टाकायची. हा, हे बघ ही मोहरी अशी तेल तापलेलं असलं ना म्हणजे अशी तडतडते. हा, थोडीसं जिरं पण घालतो आपण या भाजीला. हा, तर जिरं घालायचं, जरा लांब उभं राहायचं बरं का, नाहीतर अंगावर उडेल. आणि हा थोडासा हिंग टाकायचा त्याच्यात. आणि मग आधी याच्यामधला कांदा घालायचा. कांदा आधी शिजवून घ्यावा लागतो बरं का. हो, जरा असा थोडासा परतायचा. आणि या तेलामध्ये हे नाही टाकायची, आधी हळद नाही टाकायची, नाही तर जळते ती. कांदा घातला ना की मग थोडीशी अशी हळद टाकायची. हा, मग कांद्याला एक वाफ काढून घ्यायची. हा, म्हणजे झाकण ठेवायचं त्याच्यावर, तो कांदा शिजला पाहिजे. त्याच्याशिवाय बटाटा घालायचा नाही त्याच्यामध्ये. हा हा. आणि तिखट कधी कधी घालतो आपण काही भाज्यांना हिरवी मिरची घालतो. का असं का? असं का? अगं काय आहे, माणसांचे कसे स्वभाव असतात ना तसे भाज्यांचे पण वेगवेगळे स्वभाव असतात. म्हणजे आता आमच्या यांना कसं घरातच बसून कोडी सोडवायला आवडतं, तर मला कसं बाहेर लांब फिरायला जायला आवडतं. तसं असतं भाज्यांचं. आता तिखट घालायचं का? हो हो चालेल, याला पण लाल तिखटच घालतो. फक्त आधी ना हा कांदा शिजलाय की नाही हे बघायचं. हे बघ ह्याने ना असं असं दाबून बघायचं. मी बघू? हो बघ, पण इथे धरून दाब. हा, ते तर एकदम असं कलंडे. हा, तो हा मऊ झाला. हे बघ मऊ झाला. झाला. हो, हा हा. आता घाल तिखट घाल त्याच्यात, मिसळणीच्या डब्यात आहे. हा हा, घाल तिखट थोडं. हा हा, कधी कोणी फोडणीत घालतं, कधी. अगं बाई तू पण असंच फोडणीतच घालतेस का तिखट? हा, ही पद्धत आवडेल ना घनाला, अगदी छान होईल भाजी ही. अरे वा, स्वयंपाक चाललाय. वहिनी, ते ओले काजू हवेत, मी सोलून ठेवते. हा, मी फ्रीज मधनं बाहेर काढून ठेवले होते. हो, घे ना, घेऊन जा. सोलतेस ना? हो, तिच्या पद्धतीची करतेय कांदा बटाट्याची भाजी. अगं चिंच चिंच घालत नाही आपण. तू पण नाही ना घालत? नाही. अगं आंबटपणाला टोमॅटो चिरलेस की तू? हा, आणि बटाटाच घालतेस ना आधी. आमच्याकडे पण तसंच करतात, बटाटेच आधी घालतात. चिंच आमटीला काढून ठेवली ना. अगं मॅच आहे का ग आज कुठली? माहित नाही. दिगंबर भाऊजी कोणाशी तरी फोनवर बोलत होते. कशाला काही सांगतेस, आपलं सिक्रेट आहे ना. हो, हा, कोणाला सांगायचं नाही ते. घनाला पण नाही. हा, किती घाण वास सुटला हो सगळीकडे. ह्या वासापेक्षा ना ते हिटलरचं गॅस चेंबर परवडलं. काय म्हणाला होतात मला तुम्ही, की या पिशव्या जर का डोळ्यासमोर दिसल्या ना तर मला सतत कामाची आठवण होईल म्हणून. आता नुसतं हुंगलत ना तरी कामाची आठवण येईल ना तुम्हाला. शी, घाण वास मेला सगळीकडे. एवढं सगळं बोलण्यापेक्षा ना एव्हाना आवरून झालं असतं. पण तू इकडची काडी तिकडे करणार नाहीस. त्या काड्या सुद्धा जास्त किमती तुझ्या शब्दांपेक्षा. मी आवरतो सगळं. आणखीन 4 कामं माझी वाढवून ठेवाल, कळलं ना? आणि खरंच जर का माझी एवढी काळजी असती ना तर घरात हा असला घाणेरडा चिखल आणूनच टाकला नसता. चिखल नाहीये तो, सेंद्रिय खत आहे ते. आणि त्या खतावर ना आपलं घर पोचलं जातंय. अजून कशावर हे घर पोचलं जाणार आहे ना हेच मला आता कळेन असं झालंय. फसवणूक झालीये माझी, शुद्ध फसवणूक. तरी बाबा मला तेव्हा सांगत होते. काय करणार, लहान होते ना तेव्हा आणि अक्कलही नव्हती. आता आहे.
बोला हा, हेच बोला तुम्ही सारखं मला. हेच ऐकून घ्यायला या घरात आलीये मी. आणि ही असली घाणेरडी क्षुद्र कामं करायला. वा, एवढं मी काहीतरी बोलतीये आणि तुम्हाला अगदी छान जांभई येते ना. छान छान. विवाहित पुरुषांना ना तोंड उघडायची फक्त ही एकमेव संधी असते. हो का? हे असं काहीतरी बोलता आणि असलंच काहीतरी त्या घनाला शिकवता तुम्ही. घनाला आम्ही काही शिकवलेलं नाहीये. उलट तुलाच राधाकडून ना काहीतरी शिकायची गरज आहे. माहितीये तुला, त्या पिशवीतून जेवढं खत सांडलं नसेल ना तेवढे शब्द सांडले तुझ्या तोंडातून बोलताना. तो घना त्या राधाला वाटेल तसं बोलला, तिला रस्त्यात सोडून निघून आला. तरी सुद्धा रात्री राधाने खूप प्रेमाने त्याला बडीशेप दिली. माहितीये, नाही तर तू. हो, काय झालं? खूप झोप आली मला, मी झोपतो. गणा, ए गणा, आज पिझ्झा ऑर्डर नाही केलास तू? एक गप्पा बस रे, मी अत्यंत महत्वाचं काम करतोय. काय नेमकं करतोयस काय तू? मी चिकन लॉलीपॉप खातोय. हा, एक ना मला पण दे ना यार. एक गप्पा बसा रे, दिसतंय ना तुला मी खातोय चिकन लॉलीपॉप. मिस्टर घनश्याम डिलीट व्हॉट. अरे यार, आता परत सगळं लांबणार बॉस. काय हनीमून लांबतोय की काय तुझं? नाही रे, मी US ला तर जॉब साठी अप्लाय केलं होतं ना, नाही का, तूच जाऊन कुरिअर करून आला होतास. त्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला होता रे. आणि उद्या ते लोक स्काईपवर माझा इंटरव्ह्यू घेणार होते, पण आता त्यांची मेल आली आहे की त्यांचा एक माणूस मिस्टर रिचर्ड भारतात आलाय, हैदराबादला, आणि आता तो पर्सनली माझा इंटरव्ह्यू घेऊ इच्छितो. अरे मग चांगलं आहे की. अरे नाही ना, कारण आता हे सगळं उद्या नाही होणार. आता परत ते इंटरव्ह्यू लाईन अप करणार, मग ते मला कॉल करणार, मग ते स्केड्यूल होईल. अरे यार, परत इंटरव्ह्यू लांबणार बॉस. इंटरव्ह्यूचा आणि हनीमूनचा काय संबंध? गणा, गेला रे तुझा इंटरव्ह्यू, गेला तुझा इंटरव्ह्यू. तू हनीमूनला जाणार नाही तर काम कर ना, तू हनीमून कॅन्सल कर. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.